औसा शहरातील स्वच्छता व नागरी सुविधासाठी भाजप कार्यकर्त्यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन। नमस्कार, मी शेख पाशा, जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। औसा शहरातील नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित विविध समस्या तातडीने सोडवण्याच्या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने औसा नगर परिषदचे मुख्य अधिकारी मंगेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये औसा शहरातील स्वच्छतेची समस्या तातडीने दूर करणे, ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यांचे त्वरित व्यवस्थापन करणे, तसेच शहरातील पथदिव्यांची व्यवस्था सुरळीत करणे याबाबत ठोस नियोजन करण्याची मागणी करण्यात आली। यासोबत नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी पुरवठा मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली। शहराची स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि पाणी पुरवठा या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अत्यंत महत्त्वाच्या सुविधा आहेत। त्यामुळे या समस्याकडे नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। आता या निवेदनाची दखल घेत नगर परिषद प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे औसावासियांचं लक्ष लागलेलं आहे। यावेळी भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील मिटकरी यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पहा। आज औसा नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गेल्या 8-10 दिवसापासून औसा शहरामध्ये जे घाणीचं साम्राज्य सगळं पडलेलं आहे, नळाला पाणी म्हणजे पिवळसर पाणी या ठिकाणी येत आहे। शहरामधील सगळ्या लाईटी बंद आहेत आणि मोठे मोठे आश्वासनं देऊन नगरपालिकेमध्ये बहुमताचे निवडून येऊन आज नगरपालिकेमध्ये कसल्याच पद्धतीचं काम न करता एक विकासाभिमुख नेतृत्व असलेले आमदार पवार साहेबांच्या नेतृत्वावर विनाकारण शिंतोडे उडवायचं आणि त्यांची बदनामी करण्याच्या शिवाय नगरपालिकेच्या अध्यक्षाचं काम कुठलंच होत नाही। मी नगरपालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून तुम्हाला या ठिकाणी असं सांगतो की आज आम्ही नगरपालिकेला एक निवेदन सगळ्या नगरसेवकाच्या आणि नागरिकाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी दिलंय। येत्या 4 दिवसामध्ये जर या सगळ्या गोष्टी जर शहरामधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे जे नगरपालिकेने चंग मानलेला आहे तो जर 4 दिवसामध्ये जर बंद नाही झाला तर लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करू आणि नगराध्यक्षाचा राजीनामा घेतल्याशिवाय नगरपालिका आम्ही उघडू देणार नाही असा ठाम निश्चय आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे। आज काय परिस्थिती आहे शहरामध्ये, मोठे मोठे आश्वासनं देऊन नगराध्यक्ष निवडून आलेत आणि आज स्वतःची कॅपॅसिटी नसताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आमदार पवार साहेबांवर नारळ फोडायचं आणि निवांत बसायचं एवढा एक कलमी कार्यक्रम नगराध्यक्षांनी या ठिकाणी राबवलेला आहे। अरे तुमची कॅपॅसिटी नाही तर तुम्ही राजीनामा द्या ना, असं स्पष्ट मत आज या ठिकाणी। आणि 4 दिवसामध्ये या सुविधा जर चांगल्या रीतीने जर नगरपालिकेने दिल्या तर लोकशाही मार्गाने नगरपालिकेच्या पुढे नगराध्यक्षाचा प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी जाऊन त्यांचा निषेध करून नगरपालिकेला कुलूप घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज या निमित्ताने एक नगरपालिकेला मुख्याधिकाऱ्याने निवेदन दिलेलं आहे। औसा शहरामध्ये आज आपण सर्वत्र पाहत आहोत की सगळीकडे कचऱ्याचे ढीग पसरलेले आहेत। रस्त्यावरती कचरा आहे, सगळीकडे घाण 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 पसरलेली आहे। आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीत विचार केला तर मागच्या 15 दिवसामध्ये आपण पाहतो की पाणी पुरवठा तर सुरळीत होतच नाही, परंतु घाण आणि पिवळसर पाणी येत आहे। सगळ्या शहरातल्या लाईटी बंद आहेत आणि एकंदरीत या औसा वासियांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या मुख्याधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेले आहोत की नगर परिषदच्या नगराध्यक्षांना व त्यांच्या टीमला औसेकरांनी बहुमत दिलं व निवडून दिलं, जनतेचा कौल आम्ही मान्य केला, परंतु आज त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी स्वच्छता शहरामध्ये ठेवली पाहिजे, व्यवस्थित पाणी पुरवठा केला पाहिजे व लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, परंतु असं काहीच पाहायला मिळत नाही। या उलट ते भारतीय जनता पार्टीवर व आमदार साहेबांवरती टीका करतात। म्हणजे एकंदरीत एकच मला सांगावं असं वाटतं की तुम्हाला संधी दिलेली आहे, नाच ना जाणे अंगण तेढा, आपल्याला नाचता येणं गेले आणि अंगण वाकडा आहे म्हणून सांगायचं, कसल्याच पद्धतीचं काम करायचं नाही, लोकांची सेवा करायची नाही, जनतेची कामं न करता म्हणजे तुम्ही शाल श्रीफळ नगराध्यक्ष म्हणून मिरवता व सत्कार स्वीकारता, मग ही जबाबदारी कोणी घ्यायची असा माझा त्यांना थेट सवाल आहे। आमचे गटनेते आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे या 4 दिवसामध्ये जर औसेकरांचे प्रश्न नाही सुटले तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करणार आहोत व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आणखीन उग्र स्वरूपाचं आंदोलन या नगरपालिकेपुढे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करणार आहोत। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे शिवसाहेबांना जे मुख्याधिकारी साहेबांना जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचे विषय आमचे गटनेते सुनील मिटकरी यांनी आमचे शहराध्यक्ष मुरगे सरांनी तर सांगितलेलेच आहेत।
मी फक्त 2 शब्दात एवढं सांगू इच्छितो की यापेक्षा जो कार्यकाल आहे तो प्रशासक असताना चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम होत होतं, नळाला पाणी वेळेवर होत होतं, घाणीचं एवढं साम्राज्य नव्हतं. आता या ठिकाणी एक हाती नगरपालिका असताना सुद्धा, जनतेनं तुम्हाला कौल दिलेला असताना सुद्धा या ठिकाणी तुमचा नगराध्यक्षाचा या ठिकाणी नाकर्तेपणा या ठिकाणी दिसून येत आहे. तर याचा भाजपतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो व जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी जर 4 दिवसात हे तुमचे जर प्रश्न मार्गी नाही लागले तर आमच्या तर्फे या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल.